तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, आत्मा विभाग आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय रानभाज्या महोत्सव तहसील कार्यालय ब्रह्मपुरी येथे उत्साहात पार पडला. गुरुवार 28 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित या महोत्सवाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुमारी पर्वणी पाटील, उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी या होत्या. उपाध्यक्ष म्हणून माननीय श्री सतीश मासाळ, तहसीलदार ब्रह्मपुरी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री प्रफुल्ल गवारे, उपविभागीय कृषी अधिकारी नागबीड आणि श्रीमती SD घुले, तालुका कृषी अधिकारी ब्रह्मपुरी, माननीय सौ विद्या लोखंडे, माविम ब्रह्मपुरी आणि श्री मनोज मेश्राम, BMM उमेद विभाग ब्रह्मपुरी आणि माननीय श्री अमित हातझाडे, आत्मा विभाग ब्रह्मपुरी यांनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आत्मा विभागाचे माननीय श्री अमित हातझाडे यांनी केलं. प्रमुख मार्गदर्शकांनी रानभाज्यांचं महत्त्व, त्यांच्या आरोग्यावर होणारा लाभ तसेच सेंद्रिय पद्धतीने लागवड करण्याचे फायदे याबाबत मार्गदर्शन केलं. रानभाज्या शरीराला पोषक, आरोग्य टिकवणाऱ्या आणि आजारांपासून दूर ठेवणाऱ्या असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं. या महोत्सवात उमेद अंतर्गत महिलांनी विविध प्रकारच्या रानभाज्यांचे स्टॉल लावले. त्यांच्या कार्याचं कौतुक करून त्यांना भविष्यात सेंद्रिय भाजीपाला आणि रानभाज्या विक्रीसाठी कामस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन देण्यात आलं. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन माननीय श्री अमित केरान, मंडल कृषी अधिकारी ब्रह्मपुरी यांनी केले. आत्मा विभाग, कृषी विभाग आणि उमेद टीम यांच्या सक्रिय सहभागामुळे हा उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. या महोत्सवातून रानभाज्यांचं पोषण मूल्य आणि त्यांची व्यावसायिक संधी याबाबत जनजागृती घडवून आणण्याचा उद्देश साध्य झाला. जनता टाइम्स, जटा TV चॅनलसाठी मयूर देवगडे, तालुका प्रतिनिधी ब्रह्मपुरी. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.